राजेंद्र राऊत साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्व मंडळी, या ठिकाणी तुमचं हे प्रेम, तुमचा हा जोश पाहून मला एक 2-3 तास भाषण करावं वाटतं, परंतु भाऊ आता उच्चारण आपण पाहिला असेल, जशी चालू होतो ना त्या पद्धतीने सांगितलंय, जास्त खर्च बोलायचं नाही आणि आपण थोडासा विकासावरती बोलू या पद्धतीनं भाऊने सांगितलेलं आहे. मित्रांनो, आतापर्यंत काय झालं असं आम्हाला माहित नाही. 2014 सालाला सुद्धा मी भाऊ म्हणून आम्ही प्रचार केला. राजा भाऊ भगवान मैदानामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेमध्ये भाऊनी प्रवेश केला आणि आम्ही भाऊ म्हणून त्यांचा प्रचार शेवटपर्यंत केला. 2016 साली बार्शीमध्ये माझ्या मुस्लिम बांधवांना मला आठवण करून द्यायची आहे. बार्शी आणि वैरागमध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांचा मान सन्मान राखण्याचं काम राजेंद्र राऊत यांनी केलेलं आहे. त्यावेळेला यांना नगराध्यक्ष म्हणून बार्शीचा सर्वातला 1 नंबरचा स्थान माझ्या मुस्लिम बांधवाला राजेंद्र राऊत यांनी धनुष्यबाणाच्या याच्यावरती दिलेला आहे. हे विसरता कामा नये, कारण या बार्शी शहर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या ठिकाणी राजेंद्र राऊत यांनी केलेलं आहे. मी या ठिकाणी जे हे विकास रत्न आहे आणि विरोधक हा भकास रत्न आहे, त्याला उपमा दुसरी नाहीच आहे. मित्रांनो, या ठिकाणी समोर पाहतोय आपण वैरागचं सर्व नुकसान करण्याला कारणीभूत हा दिलीप चोपाल आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की वैराग भागामध्ये या माणसाला फिर सुद्धा दिला नाही पाहिजे. कारखाना, साखर कारखाना याने मोडलीमा आणि चौकुड्याच्या नावामध्ये या अनुभव त्याच्या खंडन काम करत होते. या ठिकाणी पहिल्या मशीनवरती तिसरं बटन आहे. तिसऱ्या बटन मध्ये हे 3 बोट लिंगायत समाजाने लक्षात ठेवा की लिंगायत बांधवांसाठी 2.5 कोटीच्या पुढचा निधी या ठिकाणी बार्शी शहरामध्ये यांच्या या ठिकाणी आमचे सत्य मालक आहेत, आमचे सगळी मंडळी या ठिकाणी लिंगायत, त्याच्याकडे लिंगायत पुढे राहिलेलं नाही. हा जातीचाच दुश्मन आहे. याच्या परवा रेड झाली, त्याच्या पीएल वरती पीएची प्रॉपर्टी किती 250 कोटी 250 कोटी पीएची प्रॉपर्टी असेल तर या स्वप्नाची प्रॉपर्टी किती असेल. महाराष्ट्र राज्यामध्ये 6व्या क्रमांकाला भ्रष्टाचार किंवा प्रॉपर्टी मध्ये चोपल साहेबांचा नंबर लागतो आणि हे सांगताय कार्यकर्त्याकडून पैसे घेते आणि मला वर्गणी द्या म्हणते. वर्गणी द्या किती नाटकी, किती बाजी आहे. या ठिकाणी त्याच्याकडे पैसे नाही, ते शिकले धाराशिव वाढायचं. मी होतो त्या ठिकाणी, भाऊ मला वेळ मिळणार नाही आणि आपली काय म्हणतात तुम्ही आम्ही एकत्र आलो नाही, नाहीतर ह्याला इंगा दाखवला असता भाऊचा. हे कुठल्या भाजीवाला मायबाजी माऊली चालले, तिने मला भाजीचे पैसे विकून मला दिले असं ते ओमराजे सांगताय. मी टीका करणार नाही. श्रीरामाच्या बद्दल काय बोलणार जात आहे. या ठिकाणी आपल्या देवी देवताची खिल्ली उडवली जाते आहे. मला इथं शिवसैनिकात काल बरेच शिवसैनिक परत शिवसैनिक या ठिकाणी काय करतात बाबा आमचे बाकीचे आमचे तालुका प्रमुख वगैरे या ठिकाणी आहेत. पहिले खरा शिवसैनिक हाडा मासाचा जातीवंत शिवसैनिक टेंभुर्णी सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसैनिक राजेंद्र राऊत आहे. 2004 सालापासून राजेंद्र राऊत यांनी शिवसेना या ठिकाणी वाढवलेली आहे. मोरगा रागाने घरात बाहेर गेल्यामध्ये घर सुटत नाही, नाच तुटत नाही. त्या पद्धतीने राजेंद्र राऊत या ठिकाणी शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला ओरिजिनल म्हणतो ब्लड त्या ठिकाणी आहे, हे डुप्लिकेट आहे. या ठिकाणी याचा संबंध आहे शिवसेनेशी. माझी शिवसेनेला विनंती आहे, त्याचा काय संबंध आहे या स्वप्नाचा. एक शाखा कुठं काढली का, कुठला
शिवसैनिक नेमला का? काय घरावर कधी भगवा लावला का? काही सुद्धा नाही आहे. आता काय झालंय, त्याच्या अंगातच पाणी नाही, ते पाणी कुठून आणणार अशी अवस्था झाली आहे. 15 वर्ष होऊन गेला, सगळ्याला ठेवला. पहिल्या वर्षाला तेच सांगतंय पाईपलाईन घालते, दुसऱ्याला पाईप टाकत आलो, तिसऱ्या टर्नला नळ सोडला. अरे किती फसवणूक करतो या इथं. आणि आपल्याला या ठिकाणी वैरागचा सर्वस्व सर्वनाश करण्याचा, संतनाद कारखाना बंद पाडण्याचा, कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना या ठिकाणी तुमचा सर्वस्व हिरावून घेण्याचं काम या दिलीप चोपडाने केलेलं आहे. एक ट्रॅफिक म्हणणारा कोणतरी या ठिकाणी चेअरमन वगैरे होते, 100च्या पुढे एका जमीन पंढरपूरला घेतलेले अशी अवस्था आहे या ठिकाणी. आपल्याला सर्वांगीण विकास अजून एक गोपनीय मला सांगायचं आहे. गोपनीय म्हणजे कधी मी हे बोललो नाही. छत्रपती शिवराय समोर, छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं या ठिकाणी वैराग करायचं श्रेय आहे, आमच्या संत भाऊचं श्रेय आहे, आमच्या सगळ्या पुराण्यांचं श्रेय आहे. या ठिकाणी आचार्य फळे छत्रपतींचा पुतळा बसवला गेला. या ठिकाणी सगळे गुन्हा दाखल झाला, लाठीचार्ज झाला, लोक पागापाग झाले. आम्ही त्या ठिकाणी आलो, दीपक भाई आलो, आम्ही रात्रभर शिवप्रेमी सगळे थांबलो. त्या ठिकाणी पुतळा काढण्यासाठी गाड्या बाहेरून आणल्या गेल्या, सगळ्या यथार्थी कॅम्प बोलवला गेला. पंढरपूरचा, परभणीचा, नागपूरचा पुतळा काढला गेला होता, परंतु हा पुतळा काढला गेला नाही. फक्त भाऊसाहेब आंबेडकर कारणीभूत नाही आहे, अंतर्गत राजभाऊ राऊत कारणीभूत आहे. कारण आमदाराचं मत घेणं प्रत्येक त्या शासनाचं कर्तव्य असतंय. त्याप्रमाणे राजाभाऊने कलेक्टरला, एसपीला आणि वरती काय फोन करायचे केले आणि त्या ठिकाणी आम्ही लाईव्ह टाकलं आणि एसआरपीच्या गाड्या आपला पुतळा न काढता निघून गेला. त्याच्या मागं खंबीरपणे राजाभाऊ राऊत होते. नाव घेतलं नसेल, परंतु छत्रपती संभाजीराजे यायच्या आधी संतोष दादा या ठिकाणी त्याच्यावरचा जो पडदा आपण लावला होता, लॉ अँड ऑर्डर होणार तो काढला. हे आमच्या आमदार साहेबांनी सांगितल्यानंतर छत्रपती शिवरायाचं दर्शन या ठिकाणी वैराग करायला झालं. मित्रांनो, या ठिकाणी वैरागचा तालुका निर्मिती हे राजेंद्र राऊत यांच्या हाताने होणार आहे. साखर कारखाना संचालक या ठिकाणी राजेंद्र राऊत या ठिकाणी एमआयडीसी आणणार आहे. हे विकास रत्न आहे आणि जोडीला आम्ही विनंती केलेली आहे, रामगिरी शुगर सुद्धा आपल्या बाजूला आहे. काठी सावरगावाला चेअरमन आपण होता आधी, प्रायव्हेट कारखाना आहे, तो पुन्हा साखर कारखाना आपल्याला काढायचा आहे. या पुढे राजाभाऊच्या पाठीशी त्यांच्या बरोबरीनं खंबीरपणे भाऊसाहेब आंबेडकर उभा राहणार आहे. मी आता भाऊला सांगितलं मी काय उभा राहणार नाही, मला कुठं बसवायचं ते तुम्ही येऊन बसवायचं, मला काय माझी इच्छा शक्य आहे, बसवून करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काही शब्द द्यायचे ते दिलेले आहे, फक्त काय डेप्युटी सीएम तुमचे आधी त्याला सुद्धा आपलेच आहे. त्यामुळे मला भविष्यामध्ये काय करायचं ते करतो. परंतु आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर जो संचार तुमच्या अंगामध्ये होतो सर्व शिवसैनिकांचा हा काम केल्याचा कोरोनाच्या काळामध्ये कोण बाहेर होता, कधी सोपर बाहेर आला होता का, कुठल्या गावाला गेला का, आणि तर त्याला बोलता येईल मास्क कधी काढलाच नाही, बंगल्याच्या बाहेर आलाच नाही. आमच्या राजाभाऊ राऊत यांनी ऑक्सिजन मिळत नव्हता, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हता, अन्नदान सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चालू होता. 7.5 क्विंटल तांदळाचा भात शिजत होता, तो शिवसेनेचा. माता बहिणीच्या आत्महत्या कुणी थांबवल्या? शिवसेनेनं, धनुष्यबाणाने थांबवल्या. त्या ठिकाणी 25-25 हजाराचा मोर्चा आपण काढला गायकवाडीच्या समोर आहे. हे सगळं शासन शिवसेनेमध्ये आहे आणि हा शिवसेनेचा तालुका आहे आणि त्यामुळं अनेक शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला परतीच्या वाटेवरती दिसतात. आपल्याला विकासाच्या नावाने ह्याला काय बोलता येत नाही. बाकीचं काय बोलायचं होता तर टीकेशिवाय काय बोलत नाही. काल ज्या वेळेला त्यांच्या पीए वरती रेड झाली, पीए वर रेड झाल्यानंतर नाव कुणाचं घेतलंय? आमदार साहेब. मग राजाभाऊ राऊत यांनी दबाव प्रशासनाला आणला आणि ती रेड करायला लावली माझ्या मुख्य कार्यकर्त्यावरती. अरे वर्ष झाल्याची इन्क्वायरी चालू आहे, 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. त्याला पावला बसायला फांदी कुठायला आता गाठ पटली. तुझा 250 कोटी आले कुठे हे विचारले नाही का शासनाने?
आणि त्यावेळेला भाऊसाहेब आंबेडकरांच्या बायका पोरासहित तुला माझ्यावर रेड करता आणि वाणीनी असताना तू वाणी असताना त्यावेळेला केला होता की ह्या इन्स्पेक्टर होतो मार्केट कमिटीचा राजाभाऊ विचारला राजाभाऊ म्हणजे त्याने सगळं काय करायची सगळी मतदार बोगस केलेलं आहे भाऊसाहेब आपल्याला त्यात यश येत नाही विचारा समोर आहे मी 6 उमेदवार उभा केले पहिल्यांदा चॅलेंज त्या चोपरला दिला पोलीस खात्यातली इन्स्पेक्टर इकडे उमेदवार उभा करतोय त्याने आहार पाटला सांगितलं त्या आंदोलनाचं काय तुम्ही बघतो आणि त्यानंतर मे मध्ये माझ्यावरती 2012ला अँटी करप्शनची रेड झाली तेव्हा तुला अचानकपणे पत्रकार परिषद वाटली नाही तुला होतो कशी लस जमली तुझी आता त्यावेळेला तुम्ही लस कशी जमली गेली आणि आता मात्र आणि विशेष म्हणजे बाप मी जास्त बोलणार नाही परंतु त्या ठिकाणी कुणी तक्रार केली ह्याच्या विरोधामध्ये जीवनदत्त ऍडव्होकेट जीवनदत्त आडगळे मला माननीय राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये तक्रार करायला लावणारा कोण दिलीप चोपाल वकील देणारा कोण दिलीप चोपाल त्याचे पैसे देणारा कोण दिलीप चोपाल आणि ते 700 कोटीची माझ्यामुळे भाऊला भरपूर त्रास झाला असेल 700 कोटीची इन्क्वायरी जबरदस्ती कुठलेही काय पेपर सांगून आम्हाला दिले त्या ठिकाणी कोर्टामध्ये आम्ही गेलो मी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये काही पत्र ही घेतल्या आणि पत्रकार परिषदा परंतु भाऊचं मन मोठं आहे एवढा त्रास सहन म्हणजे दुधाचं दूध पाणी झाला आणि भाऊ माझ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीमध्ये मी केलेल्या 700 कोटीच्या तक्रारीमध्ये निष्कलंक फक्त झाला त्यानंतर दुसरी तक्रार केली गेली होते जीवनदत्त आडगळे आमच्या बरोबर होते साहेब त्यांनी केली नागेश आत्तर गोट्यावरती तक्रार आहे नागेश आत्ताला ती तक्रार केलेली आहे दिलीप चोपडावरती सुद्धा तक्रार त्याने केलेली आहे त्याचे 3 जबाब या ठिकाणी अँटी करप्शनला झालेले आहेत या सोलापूरच्या मी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं या कारवाईमध्ये तिळमात्र सुद्धा राजेंद्र राऊत यांचा हात नाही कारण ते विकास रक्त आहे त्याला बाकीच्याची गरज नाही आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तुमच्यावरती सुद्धा या ठिकाणी त्यांनी तक्रार केलेली आहे आज काय पाहिजे तुमच्यावरती सुद्धा कदाचित मतदान करताना किंवा निकाल लागायच्या आधी चोपल साहेब तुमच्यावरती नागेशाला गुन्हा दाखल झाला तर काय आश्चर्य समजू नका कारण जो तक्रार झाला तो बाजूला बसतो तुमच्या इथं ज्या ठिकाणी तक्रार आहे जो तक्रार करतोय तो तुम्ही मांडीला मांडी लावून जर पत्रकार परिषद घेत असाल आणि आरोप फक्त केवळ मतदारांना भ्रमित करण्यासाठी याच्या पायाखालची वाळूच ठरलेली आहे याला माहिती आहे अरे 9वी वेळ आहे तुम्ही आता तरी कोणाला ती काय कारभार सोपणार कधी सोपणार घरी सुद्धा आपला संसार पोराला आपण देतो परंतु तू 9वी मध्ये 45 वर्ष झाली या तू चालला कुठं जायचा तिकडे तू किती वर्ष काही करत असता वाईट नाही बोलत नाही तो काय पेटला प्रकाश दिवट्या मशालीचा म्हणताय तुम्ही सांगा आई जगदनेचे त्यांच्या नेत्या अंधारे ताई काय म्हणतात चालायचे पायात चप्पल महिला लोक तुम्ही एक मतदान महाविकास आघाडीला दिला नाही पाहिजे त्या स्वप्नाला दिलं नाही पाहिजे त्याच्या नेत्या काय म्हणतात की महिला जर पायात चप्पल घालत नाही उपवास आहे तर ती म्हणते काय नाही म्हणजे आई काय गाडीवर बसली अशा तऱ्हेने तुळजा भवानीची येणारीची ही विटंबना काय म्हणतात त्याला त्या ठिकाणी बदनाम करतात अशा लोकांना तुम्ही मतदान देणार का आणि हे तुम्हाला सांगतो वंदनीय पूजनीय हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ ऐकला असेल तो की दिलीप चोपडांनी सँडविचची शपथ घेतली सँडविचची शपथ घेऊन त्या ठिकाणी बेइज्जत केली म्हणून बाळासाहेब ठाकरे सांगितलं त्या बार्शीची पवित्र भूमी मधली जी धूळ आहे ती सुद्धा इमानदार आहे पण हा चोपड बेईमान आहे त्याला ही धूळ चारा हे बाळासाहेबांचे आदेश आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पहिल्या मशीनवरती 3 नंबरचं बटन आहे 3 नंबरला भाऊचं या ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह आहे त्या पुढचं बटन दाबून आपल्याला राजाभाऊ राऊत यांना प्रचंड मताने
विजय करायचा आहे। एकनाथजी शिंदे साहेब लाडकी बहीण योजना 2100 होते लाडका होते 87,000 महिलांना त्या ठिकाणी काय लाडक्या बहिणीचे पैसे आले। माझ्या पाय माऊली भगिनी स्वतःच्या मुलासहित कुटुंबासहित उभ्या राहिल्या काय हे दारादार कोणाची करायची आहे। याला आता काय बसवलं खाली कायमचाच घरी बसणार आहे एवढंच करायचं आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय पंकज दादा निंबाळकर यांना विनंती करतो आपण आपले स्वागत करा। आंबेडकर